कशा मित्रांनो, माझे नाव महेश राव. तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज जातोय खेळायला लांजात. ओरमच्या मॅच आहेत, तर जाऊया. आलेत मुंबईचे पण, तर जाऊया. आधी पुढे बघूया, सर्व गोळा होतील मित्र, मग तिथून निघू. तर चला, चाललोय आता लांजात मॅच खेळायला. रिक्षात आहेत पल्लवच्या पोरं, दाखवतो म्हणा आहेत. जाऊया आपण पण. आता आलोय, पोचलोय माजलेत. इथून 15 मिनिटं 10 मिनिटात पोचू लांजाला. चला, ते मैदानावर पोचल्यावर दाखवतो मैदान पण तुम्हाला, आणि पोरं पण. अर्धी पोरं पुढे गेले. जाऊया चला. नारकर पटांगण लांजात. पोरं बघूया कुठं ती. हा ग्राउंड आहे, मॅच चालू आहे नॉर्मल पहिली. बघूया चला. मित्रांनो, पोचलोय मैदानावर. चालू आहेत मॅची. आता याच्यानंतर आमचा राऊंड आहे. जाऊया. पोरं बसली तिकडे सगळी. तू कधी आलास? कुठं मागवतास? मुंबईकर. तिकडे बसलेत पोरं सर्व, मुंबईवरून आले आहेत बाकीचे. आज इकडे मॅची चालू आहेत ग्राउंडला. याच्यानंतर आपला राऊंड आहे. मारण्याचा प्रयत्न करतोय तो दरम्यान त्या ठिकाणी खरोखरच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते साहिल यांच्याकडून. टेपक करण्याचा प्रयत्न करतोय सौरभ. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याचा डाव कुठेतरी ओळखला गेला सौरभ याने, आणि कुठेतरी सुंदर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या ठिकाणी एक धाव निश्चित घेतले गेले. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो दीपक आडविलकर. उंच उंच आणि मोठे मोठे फटके मारण्याची ताकद या प्लेअर मध्ये कोणत्या पद्धतीची. त्याचबरोबर जाकादेवी या संघामध्ये, रावारी संघामध्ये आयकॉन प्लेअर असेल तो संकेत कडू सुद्धा मातबर प्लेअर मानला जातो. रत्नागिरी क्रिकेट पटलावरती मोठे मोठे टुर्नामेंट तो खेळला गेलाय. उंच उंच लांब लांब फटके एक हाती मारण्याची आणि एक हाती सामने स्वतःच्या संघाकडे वळून घेण्याची ताकद या संकेत कडून. पाहूया, दीपक आडविलकर एक आयकॉन प्लेअर खेळतोय दुबई संघाकडून. एक अवकरा फलंदाज. या मैदानाची चालूबाजीची त्याला माहिती आहे, भौगोलिक परिसर सुद्धा माहिती आहे, कोणत्या पद्धतीची खेळी खेळते बघूया. खरोखर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. त्याने सुद्धा त्या सुंदर चेंडूला तेवढ्या सुंदर पद्धतीचा सन्मान दिला गेला दीपक यांच्या बॅट मधून. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 2 धावा. इंग्लिश स्पोर्ट्स पुन्हा एकदा बॅटची कडा लागून त्या ठिकाणी रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच बॅटवरती चेंडू बसतोय तर हा षटकार होतोय, परंतु खरोखर सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान एक विश्लेषण बॉक्स मध्ये तीन धावा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी वा बोलता चेंडूच्या दरम्यान त्या ठिकाणी खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हाणामारीचा षटक महत्वाचा गोलंदाजी करतो हे नक्कीच, कारण की त्याला 2 प्लेअर बाहेर ठेवून समोरच्या प्लेयरांना तेवढ्या सुंदर पद्धतीची गोलंदाजी करून त्यांना उंचाने लांब फटके मारण्यापासून रोखण्याचं काम करतो तो हा सौरभ. पाहूया, साहिल पुढे मारण्याचा प्रयत्न करतोय तर दरम्यान त्या ठिकाणी मात्र बॅटवरती काय चेंडू आलेला. परत चालू बॅटिंग आपली. 34 रन झालेत. 34 रन केले. पहिलाच बॉल 6 टाकला. खेळताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती पहिलाच फटका षटकाराचा ठोकला गेलाय. पाहूया कोणत्या पद्धतीने डिपेंड करतोय समोरच्या संघाला कोणत्या पद्धतीने थांबवतो. पाहूया सौरभ वाईड आहे. 34 सांग 38 गेलं सांगितलंस ना. तेच बोलतो.
धावायला सुरुवात करतोय पुन्हा एकदा. अरे शॉट नाही नाही धावत राहा धावत राहा. पद्धतीने ऑफसाईड डिसिजन ठरवला. चेंडू मागे मात्र धावतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. त्याला वाटलं बाउंड्री पण दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावसंख्या झाले नाममात्र 8 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे. 34 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचं. हे पूर्ण करत असताना पहिला चेंडू हाणावादी सुरुवात केली. नो आहे चेंडू या ठिकाणी नो आहे हा. अरे नो नो अरे नो 1 बाउंड झाला होता. अरे नाही, one bounce झाला. 1 बाउंड झाला ना. दोन्ही पंचांनी चर्चा करून हा. द्यायचं. नक्कीच होते फ्रीड आहे. संकेत फ्रीड आहे रे. पाऊस टाकला गेलाय त्याच्यामुळे डोक्याच्या विरोधात चेंडू जात असेल तर नो असेल. अरे शॉट सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. गळ्यावरती सूर्य आल्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच फंबल झाले ते. अगोदरच बोलला माहिती ना कडू. दीपक आडविलकर त्या ठिकाणी हे खेळ घेणं गरजेचं आहे परंतु नाईलाज आहे. हवा तिकडून इकडे येते. स्ट्रायकर आता मात्र साईदीप असेल. पाहूया कोणत्या पद्धतीने आखड पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी उद्या साईडला चेंडू चालत परंतु त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षक पाहायला भेटतो. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण गेल्या त्या ठिकाणी षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या दरम्यान त्याचबरोबर त्या ठिकाणी 1-2 धावा सुद्धा या ठिकाणी घेतल्या जातात. धावसंख्या झाली 12 धावा. काय पकडला नाही. पकडला की पाठी मग आता या ठिकाणी डिंगर झेल हा चालेल धावत नाही नाही त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र चूक होणार नाही आहे. गुरु यांच्याकडून ती झेल घेतला जातोय आणि परतावा लागतोय ते साईदीपला. साईदीप सुद्धा एक सुंदर फलंदाज आहे. रावारी गावातून बिलॉंग करणारा आपल्या गावासाठी मुंबईवरून खेळण्यासाठी आलेला हा प्लेयर. फलंदाजीमध्ये सुद्धा 2-2-3-3 येतात खाली सात. किती झाले रे ओव्हरला. 3 तर आरामात धावून येतात. प्लेट केलं किती झाला. व्यवसाय कामी नोकरी धंदा कामी मुंबई पुण्याला 9 कसं 1 2 धावले ना 2-2. अरे एका सिक्सला एक मेलडो लागली होती. मेहनत करताना खालून त्याच्याला काय करतो. सर्व शॉट पाहिजे. 34 धावा देखील करत असताना त्या ठिकाणी एक गडी तुम्ही माघारी परतवला गेला आहे. त्याचबरोबर अजूनही तुम्हाला कुठेतरी या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायचं असेल तर तुम्हाला अजून 2-3 महत्वाची मोहरी तुम्हाला माघारी परतावी लागतील. कारण की धावसंख्या थोडीशी असामान्य आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा या ठिकाणी करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 34 धावा करणे अगदी सोपं आहे. करण्यासाठी उतरलेला प्लेयर संकेत कडू आणि आता दोन्ही सुद्धा आयकॉन प्लेयर चावडे संघाचे. जावडे का रावारे कोण बाटलाय रे. आर्यन कवचे कोण कॉमेंटेटर. या ठिकाणी 5 प्लेयर फक्त बाहेर लावले जाते आउटफील्ड खराब असल्यामुळे. गोवली संघ आणि लक्ष्मीकांत इंगवटी गोवली संघ. हा गेला पार आहे. ह्याला डावसटच्या दिशेने इकडे आला असा बॉल. चेंडू जर तुम्ही दिला तो नक्कीच बाहेर जाणार यात काही चिंता नाही. सौरभच्या पहिल्या चेंडूवरती सुद्धा त्याने सुंदरचा षटकार. 11 बॉल की 8 बॉल 10 बॉल कुठेतरी स्कोर लेवल करून पण आपला संघ कुठेतरी अडचणी सापडला गेला. त्या ठिकाणी 2 फूट त्या ठिकाणी मारून त्यांनी आपला संघ कुठेतरी व्यवस्थितरित्या ट्रॅकवरती आणून ठेवला. पुन्हा एकदा दीपक आडविलकर. अगली चेंडू पल्लवीला काय कळलेला नाही परंतु चेंडूच्या बाहेरून टाकलेला चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव अतिरिक्त चेंडू. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 29 धावा. मात्र 5 धावा या ठिकाणी पाहिजे असतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून एक पूर्ण षटक पूर्ण आहे. ठरल्याप्रमाणे झालं. काय स्कोर किती आहे बघ. कशाला काय गरज आहे. माझा असा मारून जात नाही पण मी रिवर्स मारत माझा पण जातो लांब.
तुझं असेल तरी वजन डायरेक्ट चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असेल तर दरम्यान त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. त्यामुळे एक धाव पूर्ण केले. धाव संख्या झाले 30 धावा. आता मात्र 4 धावांची गरज असेल. 4 धाव संख्येने पाहूया चौकाराने पूर्ण करतो संकेत का षटकाराने पूर्ण करतो. चौकार षटकारांशिवाय वार्ताच नाही. चौकार षटकारांशिवाय बोलायचं नाही असा हा संकेत कडून राजापूर तालुक्यातून बिलॉंग करणारा हा प्लेअर राज्यामध्ये आपला राज करण्यासाठी आलेला आहे. डायरेक्ट पद्धतीचा चेंडू त्याला सुंदर पद्धत टोलला. चेंडू चाललाय गन 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 करत हे मारे षटकार. आणि पुढच्या वेळी पण दाखल झाला होतो आई जाकादेवी रावारी संघ. अभिनंदन जाकादेवी रावारी संघ. पुढील वाटचाली शुभेच्छा तुम्हाला. त्याचबरोबर सहभाग घेतलेला संघ असेल चॅम्पियन किंवा संघ फर्स्ट मॅच विन. 3 टीम वरती आलेत. तर आमची आणि 2 आहेत अजून. तर त्यांच्यामध्ये 4 रन धावायचे. जो पहिला येईल तो क्वार्टरला जाणार आणि जे 2 नंबर 1 आणि 2 येतील सॉरी 2 आणि 3 येतील ना त्यांच्यात मॅच होणार. या ठिकाणी 1 2 3 स्टार्ट बोले. तुम्ही स्टार्ट करायचं. पंच जर शॉर्ट रन असेल तर फक्त ते लक्ष ठेवायचं. तिकडे पण व्हिडिओ करायचा 4 धावा पूर्ण करायच्या असतील. पंच तयार का? 1 2 3 स्टार्ट. सॉरी थांबायचंय. 3 बोलल्यावरती बोलला तू. 1 2 3 स्टार्ट बोलल्यानंतर धावायचं आहे. काय पंच तिथे बोला तरी चालेल. पंच तुम्हीच बोला तिथे. पंच तुम्हीच बोला तिथे. आला बाबू आला पहिला आला तरी जाकादेवी रावारी संघ क्वार्टर फायनल साठी पात्र असेल. जबरदस्त. दरम्यान चालू होता चला वेवली स्पोर्ट्स विरुद्ध लक्ष्मीकांतचा इंटरव्ह्यू. दोन्ही संघाचे जाऊया आता डायरेक्ट क्वार्टरला. गेल्यावर गाण्याला काय वाटू तुला? मस्त एकदम भारी मजा आली. हा काय गेला मॅचचा आनंद घेत एकदम सावली झाडाच्या झाडावर चढलाय. आणि हे आपले सर्व आहे तिकडे बसले पोरं. आपण मग बघूया आता इथं बसून. तर मित्रांनो झालं आज सेमीफायनलला गेलो आहे. मग उद्या राऊंड आहे सेमीफायनलचा. तर व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओत. म्हणजे उद्या भेटूया. दुसरी व्हिडिओ येईल आपली सेमीफायनलची फायनलची. तर चला.